हाय हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात आपण? चांगले असायलाच पाहिजे. आजचा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आपण करूया व्हिडिओला सुरुवात. काल व्हिडिओ आलेला नाही तर काही कामानिमित्त आलेला नाही. तर काल आपल्या सगळ्याच्या यूट्यूब फॅमिलीमधील तेजूताई भेटले आम्हाला. थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल, पण त्यांच्या वेळातला वेळ, अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि खूप छान माहिती सांगितल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्याची थोडीशी क्लिप काढलेली आहे, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. मी इथे कधी न पाहिलेला आणि कधी न खाल्लेला पदार्थ बनवत आहे. पहिल्यांदाच रेसिपी बनवत आहे. तुम्हीही करून बघूया आणि मीही करते, कसा वाटतोय तेही पाहूया. तर पहिल्यांदा इथे मी घेतलेली आहेत केळी. तर इथे मी देशी केळी घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही केळी वापरू शकता. तर देशी केळी घेतलेली आहे आणि त्याची साल काढून 2 ते 3 केळी घेऊन साल काढून ती तेलात अशी जरा गरम करून घेतलेली आहेत. छानपैकी जरा सोनेरी कलर येईपर्यंत तसंच गरम करून घ्यायचं. तर पाहूया. थोडा वेळ थंड करायसाठी ठेवले. आता थंड झालेले आहेत. आता ही केळी मी खिसणीने बारीक करून घेत आहे. अशी बारीक अशी पूर्णासारखी करून घ्यायची, मॉइश्चराईज झाली पाहिजे. तुम्हीही तुमच्या आवडीनुसार किती प्रमाणात पाहिजे तेवढी केळी घेऊ शकतात. मी तर पहिल्यांदा करते, कसं जमतंय ते बघते. त्याच्यासाठी आपली फक्त 2 ते 3 केळी वापरलेली आहेत आणि 1.5 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी साखर, पिठी साखर आणि अर्धा वाटी बेसन. यात पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही. पाण्याचा थेंब न वापरता कशी झाली आहे रेसिपी बघूया. तर आता इथे होत आलेले आहेत बारीक केळी. तर तुम्ही हे सांगा आणि कसा झालाय तेही सांगा आणि याला काय म्हणतात तेही सांगा. मी तर पहिल्यांदा बनवलेला आहे, कधी न पाहिलेला. मुलंही खूप छान आवडीनं खातात. बघूया. माझ्या तर मुलांना आवडलेलं आहे. तुम्हीही करा, थोडा करा आणि बघा. तर इथे पूर्ण होत आलेलं आहे. केळीचं बारीक असं मॉइश्चराईज करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता बघूया काय काय टाकूया. तर इथे मी बडीशेप आणि वेलची टाकलेली आहे, जरा बारीक करून टाकायची. आणि आता मी जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्या प्रमाणात घेतलेलं आहे. 1.5 वाटी घेतलेले आहे गव्हाचं पीठ आणि असं बारीक करून घ्यायचं. तर इथे मी ॲड करते पिठी साखर ॲड करते आणि गव्हाचं पीठ तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्याच प्रमाणात घ्या करून. जसं लागेल तसंच घेत आहे मी पीठ. तर इथं ते केळाच्या आतमधील गर लागत आहेत. थोडासा सोडा टाकूया. आता इथं मी ॲड करते बेसन पीठ. तर बेसन पीठ घेऊया थोड्या प्रमाणात आणि घट्ट असं मळून घ्यायचं आणि त्याचे लहान लहान गोळे करायचे. पीठ मळून असे 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया आणि नंतर त्याचे लहान लहान गोळे करून मंद आचेवर लालसर होईपर्यंत असं भाजून घ्यायचं. तर इथं माझं होत आलेलं आहे आणि मी 15 ते 20 मिनटं झाकून ठेवत आहे. झाकून झालेले आहेत. आता त्याचे गोळे करून घेऊन आता तेलामध्ये सोडते आणि
इथं माझी एक चूक झाली, तुम्ही चूक करू नका की हे गोळे जरा छोट्या आकाराचे करा. लहान लहान असे गोटीसारख्या आकाराचे करा. ज्यावेळेस गोड पदार्थ स्वीट पदार्थ खाऊ वाटत असेल त्यावेळेस नक्की ही रेसिपी करा. नवीन काही तर मुलांना खायला पण आवडेल आणि छान वाटले. मुलांनीही खाल्ली आवडीने आणि आम्हीही. तर तुम्ही इथे साखरेऐवजी गूळही वापरू शकता. तुम्हाला काही आवडेल तसं वापरा. ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे गुळाच्या पावडरीचा वापर केलाही चालतो. तोपर्यंत उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. इथे आपल्याला हा पदार्थ तयार झालेला आहे. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. हा एका रिक्षात का? हो स्टँडला जायचं होतं. व्हायची सुरू आहे ना? हो. असं लांबून तरी काय बोलताय तेच तिथं करते ना. एडिटिंगचं ह्याला एडिटिंग येत नाही ना? नाही याला येत. मी व्हिडिओ बरोबर एडिटिंग करते. इनशॉटवरून करतात. शेड्यूल पब्लिकमध्ये शेड्यूल. हां हां हां. आता बघा 16 वाजून ओके असं कळलं का? टायमिंग किती? आता आपण 3 वाजून 10 मिनिटाचं टाकूया. 3 वाजून 10 PM. हां एक दिवस अडकं होईल.